श्री स्वामी समर्थ. तर लवकरच श्रावण सोमवार सुरू होत आहेत आणि श्रावण सोमवार म्हणले की आपल्याला शिवाची काय आराधना करायची आहे आपण ते आज बघणार आहोत. अतिशय असे सुंदर मी उपाय सांगितले, नक्की करून बघा. त्याने आपल्या जीवनातील अडचणी कमी होतील. त्याचबरोबर राशीनुसार श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी काही उपाय केल्यास तुमच्या मनोकामनाही पूर्ण होऊ शकतात. श्रावण सोमवार उपाय. प्रत्येक श्रावण सोमवारी व्रत केले जाते. शिवभक्त भक्तीत लीन होऊन हा व्रताचरण करतात. श्रावण सोमवारचे व्रत आणि शिवाची आराधना केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात. त्याचबरोबर राशीनुसार श्रावण महिन्याच्या सोमवारी काय उपाय केल्यास तुमच्या मनोकामना देखील पूर्ण होऊ शकतात. श्रावण महिन्याच्या सोमवारी मेष ते मीन राशीच्या लोकांनी कोणते उपाय केले पाहिजे ते आपण जाणून घेणार आहोत. ज्यांची रास मेष आहे, मेष राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शुभ्र वस्त्र परिधान करून शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक घालावा. आता दुसरा म्हणजे वृषभ राशी. ज्यांची वृषभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे. असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. मिथुन राशीच्या लोकांनी जीवनात सुख आणि संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवतांडव स्तोत्राचे पठण करावे. त्यानंतर ज्यांची रास कर्क आहे त्यांनी कर्क राशीच्या लोकांनी तांदळाचे 108 दाणे मोजावेत. ते धुवून शिवलिंगाला अर्पण करायचे. तसेच तांदळाचा एकही दाणा तुटू नये हे ध्यानात ठेवावे. हा उपाय केल्यास भोलेनाथाची तुमच्यावर कृपा राहील. आता मध्येच मी तुम्हाला सांगते की जे नवीन आहे त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी शिवपरिवाराची यथायोग्य पूजा करावी. तसेच भोलेनाथाला पांढरे चंदन आणि पांढरी फुले अर्पण करा. कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवार भगवान शंकराला खीर अर्पण करावी. तूळ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी आणि महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा. वृश्चिक राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवचालीसा पठण करून ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळेस जप करावा. धनु राशीच्या लोकांनी भोलेनाथाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला भांग आणि धतुरा अर्पण करावा. खूप सारे मी व्यवस्थित असे प्रभावशाली उपाय सांगितले, नक्की उपाय करून बघा. मकर राशीच्या लोकांनी श्रावण सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून गोमातेची सेवा करावी. कुंभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र, हिरवी मूग आणि भांग अर्पण करावे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा. मीन राशीच्या लोकांसाठी आता मीन राशीच्या लोकांनी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करणे आणि शिवचालिसाचे पठण करणे खूप शुभ राहील. अशा प्रकारे मी एक तुम्हाला छोटीशी माहिती सांगितली आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून खूप खूप धन्यवाद. परंतु नक्की हे उपाय करून बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी असेच काही नवनवीन व्हिडिओ टाकत राहील. ते तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.